हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 30 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. ईश्वरी ही अर्णवला घेऊन तिच्या आईच्या घरी गेली, सुप्रियाच्या घरी गेली आणि तिने सुप्रियाला या फोटोंबद्दल विचारलं. पण त्याच वेळेस अर्णव तेथे आला. मग अर्णवने सुप्रिया आणि ईश्वरी या दोघांना या फोटोंबद्दल बोलताना ऐकलं का? अर्णवला आपल्या वडिलांबद्दल आणि सुप्रियाबद्दल समजणार का? आणि मग तो ईश्वरी बरोबर काय करणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वल्लरी ही लपून छपून अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये येते. ईश्वरी ही बेडवर झोपलेली असते. वल्लरी तिला पाहते आणि विचार करते की ईश्वरीने जर ते फोटो पाहिले असतील आणि तिला अर्णवला ते दाखवायचे नसतील तर नक्कीच तिने कुठेतरी लपून ठेवले असतील आणि ते फोटो मला शोधून काढावे लागतील. पण ईश्वरीने फोटो कोठे लपवले असतील हा विचार वल्लरी करते. तेवढ्यात तिला वाटतं की नक्कीच ईश्वरीने कपाटात फोटो लपवून ठेवले असतील. ईश्वरी झोपलीये हे पाहून वल्लरी ही कपाटाचा दरवाजा उघडते आणि कपाटामध्ये हे फोटोग्राफ शोधू लागते. ती सगळे ड्रॉवर, सगळे कप्पे शोधते, पण वरच्या बाजूला तिला काही हे फोटो सापडत नाही. वल्लरी विचार करते, कपाटात तर नाहीये, मग या ईश्वरीने फोटो कोठे लपवून ठेवले असतील ते शोधून काढावंच लागेल. आणि मग ती कपाटाच्या खालच्या बाजूला कप्प्यांमध्ये हे फोटो शोधू लागते. वल्लरीची शोध मोहीम सुरू असते. पण त्याच वेळेस तेथे चक्क मामा, आजी आणि अर्णव येतात आणि वल्लरीला ईश्वरी झोपलेली असताना ईश्वरीच्या कपाटात काहीतरी शोधताना पाहून या तिघांना मोठा धक्काच बसतो. तिघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. मामा म्हणतो, वल्लरी तू हे काय करतेस? वल्लरीला जबर धक्काच बसतो. वल्लरी ही मागे वळून पाहते तर मामा, आजी आणि अर्णव या सगळ्यांना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आता यांना काय उत्तर द्यायचं? मी काय शोधत होते हा प्रश्न तिला पडतो. मामा विचारतो, वल्लरी तू काय करत होतीस येथे? तर वल्लरी सांगते, मी तर ईश्वरीच्या तब्येतीची चौकशी करायला आले होते. मला तिची खूप काळजी वाटत होती म्हणून आले होते. तर मामा म्हणतो, ते मला माहितीये, पण तू ईश्वरी झोपलेली असताना ईश्वरीच्या कपाटात काय शोधतेस तू? आणि वल्लरीला प्रश्न पडतो की आता काय उत्तर द्यायचं? मामाला मी काय सांगू की मी कपाटात काय शोधत होते? सगळेजण तिच्याकडे प्रश्नवाचक नजरेने पाहत असतात, पण मामीकडे उत्तरच नसतं. तर दुसरीकडे अंजली आणि राजेश हे दोघे देवाचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडतात. अंजली राजेशला म्हणते, आज किती दिवसानंतर आपण दोघेच मंदिरात दर्शनासाठी आलोय ना, मला तर खूप प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतंय. हे दोघे गाडीत बसणार इतक्यात राजेशचे भाडोत्री गुंड तेथे येतात आणि अंजली आणि राजेशला पकडतात. दोघांच्याही गळ्याला सुरा लावतात. अंजली खूप घाबरते. तर राजेश विचारतो, हे कोण रे तुम्ही? हे काय करताय? तर हे गुंड म्हणतात, ए बाई, तुझ्या गळ्यात जेवढं काही सोन्याचे दागिने ना सगळे आत्ताच्या आत्ता काढून दे. अंजली रडू लागते आणि म्हणते, हो हो देते, पण आम्हाला काही करू नका. तर राजेश म्हणतो, नाही अंजली, त्यांना काहीच द्यायचं नाही. हे भुलटे चोर आहे, पहा मी त्यांचा कसा बंदोबस्त करतो. या गुंडाला खूप राग येतो आणि तो चक्क राजेशच्या पोटामध्येच गुडघा मारतो, जोरात लाथ मारतो. राजेश खालीच वाकतो. अंजली खूप घाबरते आणि या गुंडांना विनंती करते, दादा त्यांना मारू नका, मी तुम्हाला सगळं देते. असं म्हणून ती हातातल्या सोन्याच्या बांगड्या, कानातले सोन्याचे इयरिंग आणि गळ्यातला सोन्याचा हार सगळं या गुंडांना देते. राजेश म्हणतो, नाही अंजली, त्यांना काही देऊ नकोस. तर अंजली म्हणते, तुम्ही गप्प बसा, मला तुमचा जीव सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, हे दागिने नाही. हे गुंड दागिने घेतात आणि तेथून पळून जातात. राजेश सुद्धा त्यांच्या मागे मागे धावू लागतो. अंजली त्याला थांबवते आणि विचारते, कुठे चाललाय तुम्ही? तर राजेश म्हणतो, मी त्यांना आत्ता पकडून येतो, तुझे सोन्याचे दागिने घेऊन पळता येते. तर अंजली म्हणते, मला तुम्ही जास्त महत्वाचे आहात, दागिने नाही. पण राजेश तिचा हात सोडवतो आणि तेथून पळून जातो. अंजली जोरात ओरडते, अहो थांबा, जाऊ नका, ते तुम्हाला काही करतील. पण राजेश पळून जातो. अंजली रडू लागते की हे गुंड यांना काही करायला नको, राजेशचा जीव धोक्यात आहे. पण अंजलीला कोठे माहीत असतं की हे गुंड तर भाडोत्री आहे आणि राजेशनेच त्यांना पाठवलेलं आहे. त्यामुळे अंजली खूप दुःखी असते, रडू लागते. तिला राजेशची खूप काळजी वाटत असते. तर इकडे मामा हा पुन्हा एकदा वल्लरीला जाब विचारतो, वल्लरी काय विचारतोय मी? तू ईश्वरीच्या कपाटात काय शोधत होती ती झोपलेली असताना? वल्लरी म्हणते, अहो तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? मी जेव्हा रूममध्ये आले ना तेव्हा ईश्वरी थंडीने कुडकुडत होती आणि मला ब्लँकेट दिसलं नाही. मी तिच्या कपाटात ब्लँकेट शोधत होते तिच्या अंगावर टाकण्यासाठी. मामा म्हणतो, अरे वा, तुला ईश्वरीची एवढी काळजी वाटते का?
तर आजी म्हणते, गप्रे, ती जे करते ना तिने चांगलंच केलं, उगाच तिला त्रास देऊ नको. तर मामी चिडून म्हणते, पहा ना आई, हे नेहमी माझ्यावर संशय घेतात, मी चोर आहे असं त्यांना वाटत असतं. मामा म्हणतो, आता कसं खरं बोललीस. मामी ही आणखीनच चिडते आणि या सगळ्यांचं बोलणं ऐकून ईश्वरी झोपेतून जागी होते. ईश्वरी उठून बसते, पण मामाला मात्र वल्लरीवर संशय असतो. वल्लरी सुटकेचा निश्वास सोडते. तेव्हा अर्णव हा ईश्वरीला चहा देतो आणि म्हणतो, तुझ्यासाठी स्पेशल इंदोरी चहा. ईश्वरी खूप खुश होते आणि विचारते, तुम्ही चहा बनवलाय का. अर्णव काही बोलणार त्याआधीच मामा म्हणतो, हो, आमच्या नवाब साहेबांनीच तुमच्यासाठी चहा बनवलाय राणीसाहेब. ईश्वरी खूप खुश होते. तर अर्णव हसू लागतो. ईश्वरी चहा पिते. अर्णव विचारतो, कसा झालाय. ईश्वरी सांगते, खूप छान झालाय. अर्णवला आनंद होतो. मामा म्हणतो, आता बरं का ईश्वरी, अर्णवच तुझ्यासाठी रोज चहा बनवणार आहे. मामा या दोघांची चेष्टा करतो. तर अर्णव म्हणतो, काय मामा. त्यानंतर आजी ईश्वरीला विचारते, ईश्वरी तुला बरं वाटतंय ना. ईश्वरी सांगते, हो आजी, आता मला बरं वाटतंय. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. तर इकडे राजेश आपल्या गुंडांपर्यंत पोहोचतो आणि या गुंडांकडून दागिने घेऊन टाकतो. तो एका गुंडावर चिडून म्हणतो, काय रे, तुला खोटं खोटं मारायला सांगितलं, खरंच माझ्या पोटात लात मारली का. गुंड म्हणतो, सॉरी साहेब, ते उत्साहात चुकून झालं, माफ करा मला. राजेश म्हणतो, ठीक आहे, हा घ्या तुमचा हिस्सा आणि फुटा इथून. तो या गुंडांना तेथून हाकलून लावतो. राजेश अंजलीचे हे सोन्याचे दागिने पाहतो आणि चांगलाच खुश होतो. विचार करतो, बावळट बायको, कमीत कमी 2-3 लाखाचे तरी तुझे हे दागिने असतील. आता हे दागिने विकून माझी सगळी सोय होणार असा विचार करून राजेश खूप खुश होतो आणि या दागिन्याची पोटली बांधतो आणि खिशामध्ये ठेवतो. तर इकडे आजी ही वल्लरीला म्हणते, चल ईश्वरीची मीठ मोहरीने नजर उतर. हे ऐकून मामीला मोठा धक्काच बसतो. मामी विचारते, मी नजर उतरवायची का. तर आजी चिडून म्हणते, येथे मग दुसरी कोणती बाई आहे का. मी तुला नाही सांगणार तर मग कोणाला सांगणार. गुपचूप नजर काढ. मामीचा नाईलाज होतो आणि ती ईश्वरीची नजर काढू लागते आणि नजर काढताना मनातल्या मनात विचार करते, ईश्वरी, ज्या बाईची तुला सगळ्यात जास्त नजर लागणार आहे त्याच बाईला या ओल्ड लेडीने तुझी नजर काढायला लावली आहे, काय फायदा त्याचा. ती नजर काढते आणि तेथून निघून जाते. आजी आणि मामासुद्धा जातात. अर्णव ईश्वरीच्या बाजूला बसतो आणि ईश्वरीला गोळ्या देऊ लागतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर मी या गोळ्या घेते, पण मला माझ्या आईला भेटायला जायचंय, प्लीज मला जाऊ द्या. अर्णव चिडून म्हणतो, मूर्ख आहेस का तू, तुला किती अशक्तपणा आलाय, नीट चालताही येत नाही, लगेच डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर येते आणि तुला इतक्या लांब आईला भेटायला जायचंय का. तुला बरं वाटलं ना की मीच तुला घेऊन जाईल. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, मी जाईल रिक्षाने, तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का, मी नाही तुला पाठवू शकत. ईश्वरी म्हणते, सर मला जायचंय, मला आईची खूप आठवण येते, मला आईला भेटायचंय, त्याशिवाय मी बरी होणार नाहीये. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी तुला घेऊन जाईल, तू एकटीने नाही जायचं. त्यामुळे ईश्वरीचा नाईलाज होतो. इकडे ईश्वरीच्या घरी सुप्रिया आणि नम्रता त्यांची बॅग भरत असतात. सुप्रियाला 2 दिवसांसाठी पुण्याला जायचं असतं. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव घरी पोहोचतात. ईश्वरीला पाहून नम्रता आणि सुप्रियाला खूप आनंद होतो. ईश्वरी आई अशी हाक मारते आणि सुप्रियाजवळ येऊन तिला घट्ट मिठी मारते. सुप्रिया विचारते, काय ग ईश्वरी, तुला बरं नाहीये, ताप आला होता असं मला कळलं आणि तू मला इथे भेटायला का आलीस. अर्णव सांगतो, आई तुम्हाला माहिती आहे ना तुमची मुलगी किती हट्टी आहे, मी तिला किती समजावण्याचा प्रयत्न केला, ईश्वरी जाऊ नकोस, नंतर जा, बरं वाटल्यावर जा, पण तिने काय ऐकलं नाही, खूप हट्ट धरला म्हणून तिला इथे घेऊन आलो. तर सुप्रिया म्हणते, जाऊ द्या जावई बापू, तिची तब्येत बरी नव्हती ना, तिला माझी आठवण आली असेल म्हणून तिने हट्ट धरला. सुप्रिया या दोघांना बसायला सांगते. तेव्हा ईश्वरीला सुप्रियाला विचारायचं असतं त्या फोटोबद्दल, पण अर्णव समोर बसलेला असतो त्यामुळे तिला काहीच विचारता येत नाही आणि त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेव्हा ईश्वरी ही बॅग पाहून सुप्रियाला विचारते, आई ही कोणाची बॅग आहे. तर सुप्रिया सांगते, तुझ्या बाबांची आणि माझी बॅग आहे, आम्हाला पुण्याला जायचंय, तेथे एक स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत ना, त्यांना तुझ्या बाबांना दाखवण्यासाठी. ईश्वरी विचार करते, आई आणि बाबा तर पुण्याला चाललेत, मला कोणत्याही परिस्थितीत आजच्या आज आईला त्या सगळ्या प्रकरणाबद्दल विचारायला हवं, पण अर्णव सरांसमोर नाही विचारता येणार असा विचार करून ती अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्ही दिवसभर येथेच थांबणार आहात का, तुम्ही तुमच्या कामाला जा, संध्याकाळी जेव्हा मला यायचं असेल तेव्हा मी तुम्हाला कॉल करेल, तुम्ही मला घ्यायला या. तर अर्णव म्हणतो, नाही, आज दिवसभर मी येथेच थांबणार आहे तुझ्याजवळ, मला काही महत्त्वाचं काम नाही आहे.
हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. तर सुप्रिया खुश होते आणि म्हणते, हो जावई बापू, हे तुमचंच घर आहे, तुम्ही दिवसभर येथेच थांबा, मी तुमच्यासाठी चहा आणि काहीतरी खायला बनवून आणते. तर ईश्वरी म्हणते, हो चल आई, मी तुला मदत करायला येते. तर अर्णव म्हणतो, तुला बरं नाहीये ना, घरी सुद्धा आराम करत नव्हती आणि आता माहेरी आलीये तरी तुला काम करायचंय का? काही काम करायची गरज नाहीये, गुपचूप आराम कर. तर ईश्वरी म्हणते, सर मी बरी आहे. अर्णव म्हणतो, तुला आईला मदतच करायची ना, तर मी त्यांना मदत करतो. सुप्रिया विचारते, जावई बापू तुम्ही मला मदत करणार का? तर अर्णव म्हणतो, हो आई, मी काय तुमचा जावई नाहीये, तुमचा मुलगा आहे. एक जावई नाही पण एक मुलगा तर आईला मदत करूच शकतो ना. तर सुप्रिया खूप खुश होते आणि म्हणते, मला कुणीच मदत करायची गरज नाहीये, तुम्ही येथेच थांबा. ईश्वरी म्हणते, हो अर्णव सर, तुम्ही येथेच थांबा. तर नम्रता ईश्वरीची चेष्टा करते, पाहिलं का जिजू, माझ्या ताईची अशी इच्छा नाहीये की तुम्ही तिला सोडून जावं, नेहमी तुम्ही तिच्या नजरेसमोर राहावं असंच तिला वाटतं, म्हणून ती आईला मदत करायला जाऊ देत नाहीये तुम्हाला. ईश्वरी आणि अर्णव लाजतात. सुप्रिया म्हणते, हो सगळे येथेच थांबा, मला काही मदतीची गरज नाहीये. आणि सुप्रिया ही किचनमध्ये चहा नाश्ता बनवायला जाते. ईश्वरी विचार करते, आता मी आईशी कसं बोलू? तर अर्णव हा नम्रताला बॅग भरण्यासाठी मदत करू लागतो. हे दोघे बिझी आहेत हे पाहून ईश्वरी त्यांची नजर चुकवते आणि सुप्रियाशी बोलण्यासाठी किचनमध्ये जाण्याचा विचार करते. अर्णव सरांचं माझ्याकडे लक्ष नाहीये, तोपर्यंत मी आईशी जाऊन बोलते असा विचार करून ती किचनमध्ये येते आणि सुप्रियाला विचारते, आई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. तर सुप्रिया म्हणते, सॉरी बाळा, तुला ताप आलाय हे मला समजलं होतं, पण मला तुला फोन करायला वेळच नाही मिळाला. तुझ्या बाबांचं शेड्यूल इतकं बिझी ना का त्यातून मला काही वेळच मिळत नाहीये, त्यात हे डॉक्टरांकडे जाणं आणि चेकिंग वगैरे. तर ईश्वरी म्हणते, आई थांब, मला तुला दुसऱ्या विषयाबद्दल बोलायचंय, खूप महत्त्वाचं बोलायचंय. आणि ईश्वरी या फोटोंबद्दल सुप्रियाला विचारणार. त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि म्हणतो, पाहिलं का, मीला नकार दिला होता तरी सुद्धा ती किचनमध्ये मदत करायला आलीच ना. तर सुप्रिया म्हणते, हो ईश्वरी, तू येथे कशाला आली, जा बरं जावई बापूंबरोबर बाहेर. ईश्वरीला खूप राग येतो आणि ती अर्णववर चिडून म्हणते, काय अर्णव सर तुमचं, काय माझ्या मागे मागे करताय, मला 2 मिनिटं सुद्धा माझ्या आईशी बोलू देत नाही यार, तुम्ही जा बरं इथून. हे ऐकून अर्णव आणि सुप्रियाला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी ही खरंच इतकी चिडली आहे म्हणून अर्णवला वाईट वाटतं. तर सुप्रिया चिडून म्हणते, ईश्वरी नवऱ्याशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे, तू खूप चुकीचं वागतेय, जावई बापूंना तुझी काळजी वाटते ना, त्यांच्याशी असं बोलू नकोस. तर अर्णव म्हणतो, जाऊ दे आई, तिला काही सिक्रेट बोलायचं असेल, पर्सनल बोलायचं असेल, माझंच चुकलं, मी तिची काळजी करत होतो ना, मी बाहेर जातो. ईश्वरी म्हणते, हो जा, बाहेर व्हरांड्यामध्ये जाऊन बसा. तर सुप्रिया म्हणते, ईश्वरी तुला सांगितलं ना, जावई बापूंशी असं बोलायचं नाही, जा तू सुद्धा त्यांच्याबरोबर बाहेर, आपण नंतर बोलूया. अर्णव हा ईश्वरीला घेऊन बाहेर येतो, हॉलमध्ये बसतो. ईश्वरी आणि अर्णव दोघे खूप दुःखी असतात. नम्रता तेथे येते आणि विचारते, काय झालं? तर अर्णव सांगतो, मी तुझ्या बहिणीची काळजी घेतोय आणि उलट ती माझ्यावरच चिडतीये, मला हकलून लावतीये. ईश्वरी काहीच बोलत नाही. तेवढ्यात अर्णवला शिर्केचा कॉल येतो आणि तो सांगतो की ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे. अर्णव त्याला म्हणतो, महत्त्वाची मीटिंग वगैरे काही नाही, आज मी खूप बिझी आहे, मला महत्त्वाची कामं आहेत, सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्ही मीटिंग कशाला कॅन्सल करताय, येथे माझी काळजी घेण्यासाठी आई आहे, नम्रता ताई आहे, तुम्ही जा, मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करेल. नम्रता सुद्धा म्हणते, हो जिजू तुम्ही जाऊ शकता, आम्ही तिची काळजी घेऊ. सुप्रिया येऊन सुद्धा हेच म्हणते. तर अर्णव म्हणतो, नाही मला काही महत्त्वाचं काम नाहीये, मी येथेच थांबणार आहे. आणि मला असं कळतच नाहीये की ईश्वरी अशी वियर्ड का वागतीये, ती मला इथून हाकलून का देतीये, मी तिची काळजी घेतोय आणि ती माझ्यावरच ओरडतीये. पण ईश्वरी काहीच बोलत नाही. सुप्रिया म्हणते, कधी कधी नवऱ्याची काळजी ही बायकोला समजत नाही, म्हणून बायको असं वागत असते, ती आजारी आहे ना, तिला ताप आहे, तुम्ही उगच तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. तर अर्णव हा मस्त नाश्त्याचा आनंद घेत असतो. अर्णव हा सुप्रियाला चक्क पैशांची गड्डी देतो. सुप्रिया विचारते, जावई बापू हे काय? तर अर्णव म्हणतो, तुम्ही आता पुण्याला चाललाय ना स्पेशलिस्टकडे, पैशांची गरज पडेल, हे पैसे राहू द्या. पण सुप्रिया त्यासाठी नकार देते आणि म्हणते, जावई बापू आम्हाला जर गरज पडली ना तर आम्ही हक्काने तुमच्याकडे पैसे मागू, पैसे द्यायची काहीच गरज नाहीये. अर्णव म्हणतो, राहू द्या आणि तो सुप्रियाकडे पैसे देतो. तो विचारतो, काका झोपलेत का, मला त्यांना भेटायचं होतं. सुप्रिया म्हणते, हो आता उठले असतील, चला. आणि ती अर्णवला घेऊन काकाच्या रूममध्ये निघून जाते.
इकडे नम्रता आणि ईश्वरी बसलेल्या असतात. नम्रता ईश्वरीला विचारते, ईश्वरी काय झालंय, तुला काही बोलायचंय का? पण ईश्वरीला माहीत असतं की नम्रताशी बोलून काहीच फायदा नाहीये. मला सुप्रियाशी बोलायचंय आणि आता अर्णव सर असताना मला सुप्रियाशी नाही बोलता येणार. आता आई 2 दिवस पुण्याला सुद्धा जाणार आहे, म्हणजे मला आईशी नाही बोलता येणार आहे. म्हणून ईश्वरीला खूप टेन्शन येतं. आईला त्या फोटोंबद्दल कसं विचारायचं, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे कसं जाणून घ्यायचं, हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. तर इकडे अंजली खूप टेन्शनमध्ये असते की राजेशला त्या गुंडांनी काही केलं तर नसेल ना. तेवढ्यात राजेश धावत पळत तेथे येतो. अंजली विचारते, तुम्ही बरे आहात ना? तर राजेश सांगतो, ते गुंड माझ्या हातातून निसटले, मी खूप प्रयत्न केला पण ते पळून गेले. अंजली म्हणते, मला दागिन्यांपेक्षा तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात. आपण दागिन्यांची रीतसर पोलीस तक्रार करू, पण त्यांनी तुम्हाला काही केलं तर नाही ना? राजेश म्हणतो, नाही, मला काही नाही केलं. आणि चल आपण घरी जाऊया, नंतर मी पोलीस तक्रार करेल. आणि हे दोघेही गाडीकडे जाऊ लागतात. राजेश गाडीची चावी काढण्यासाठी खिशात हात घालतो आणि त्याच्या खिशातून ही दागिन्यांची पोटली खाली पडते. राजेश चांगलाच घाबरतो. राजेश अंजलीला काही कळू नये म्हणून हे दागिने खिशात घालतो. अंजली त्याच्याकडे पाहते पण तिला काही कळत नाही. राजेश हा गाडीत येऊन बसतो आणि हे दोघेही घराकडे यायला निघतात. तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी हे सुद्धा सुप्रियाच्या घरून आपल्या घरी परततात. पण ईश्वरी काहीच बोलत नसते. अर्णव तिला विचारतो, काय झालं ईश्वरी, घरातून निघल्यापासून येथे येईपर्यंत तू माझ्याशी एक शब्दही बोलली नाहीये. तुला तर गप्प राहायची सवय नाहीये, नेहमी बडबड करत असतेत. काय झालंय, तुला कसल्या गोष्टीचं टेन्शन आलंय का? तुला काही मला सांगायचंय का? काही बोलायचंय का? बोलायचं असेल तर बोल. ईश्वरीला अर्णवला खूप काही सांगायचं असतं, पण जोपर्यंत ती सुप्रियाशी बोलत नाही तोपर्यंत अर्णव सराला मी काय सांगू, कोणत्या तोंडाने सांगू, हाच प्रश्न ईश्वरीला पडतो आणि ती गप्प बसते. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. एकीकडे राजेशचं षडयंत्र, त्याने अंजलीचे दागिने शेवटी चोरलेच. तर दुसरीकडे ईश्वरीची जी जीवाची ओढताण होते, तिला सुप्रियाला सगळं काही विचारायचंय पण तिला ते जमतच नाहीये. सुप्रियाशी बोलण्यासाठी तिला एकांत मिळतच नाहीये. आणि आता सुप्रिया 2 दिवस पुण्याला जाते म्हटल्यावर 2 दिवस तिच्या मनावरचा ताण कमी होणार नाही एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. एक नाही तर 2 मोठे मोठे ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा एक जबरदस्त प्लॅन बनवणार. अर्णवला समजेल की राजेशने चक्क अंजलीचे दागिने चोरण्याचा प्लॅन बनवलाय आणि हे दागिने त्याच्या खिशात आहे हे सुद्धा त्याला समजणार. त्यामुळे अर्णव हा राजेश जवळ येईल आणि राजेशला म्हणेल, जीजू आज सकाळी जे काही घडलं ना त्याचं मला वाईट वाटतंय. मी तुम्हाला चुकून धक्का दिला, पण तुम्हाला त्याचं वाईट वाटलं असेल ना, सॉरी असं म्हणून तो चक्क राजेशला मिठी मारणार आणि राजेशच्या खिशामध्ये जे अंजलीचे दागिने असतील त्या दागिन्याची जी एक दोरी असेल ती दोरी हा खिशाच्या बाहेर काढणार. अंजली सुद्धा तेथेच असेल. मिठी मारल्यानंतर अर्णव राजेशला म्हणेल, जीजू हे तुमच्या खिशातून काय बाहेर आलंय? आणि तो चक्क राजेशच्या खिशातूनच अंजलीचा हार बाहेर काढणार आणि अंजली समोर पकडणार. म्हणजेच राजेशच खरा चोर आहे हे तो अंजली समोर सिद्ध करून दाखवणार. आणि राजेशने जो प्लॅन बनवला होता की अंजलीचे दागिने चोरायचे, विकायचे आणि पैसे कमवायचे, हा प्लॅन अर्णवने फ्लॉप केलाय. म्हणजे एकूणच राजेशची त्याने चांगलीच जिरवली आहे. आणि मग आपला हा प्लॅन सक्सेसफुल केल्यानंतर अर्णव आनंदाने आपल्या रूममध्ये येईल आणि ईश्वरीला झालेला सगळा प्रकार सांगणार की मी राजेशचा प्लॅन कसा फ्लॉप केला आणि त्याची कशी जिरवली. पण त्याच वेळेस ऐश्वरी ही सुप्रिया आणि अर्णवच्या बाबाचा फोटो पाहत असेल आणि हा फोटो ईश्वरीच्या पायाजवळ पडणार आणि अर्णव हा फोटो पाहिल आणि चक्क हा फोटो तो घेणार आणि विचारणार, या फोटोमध्ये काय आहे? हा फोटो पांढऱ्या बाजूने असेल, मागच्या बाजूने असेल. अर्णव हा फोटो उलटा करून पाहणार. इतक्यात ईश्वरी त्याच्या हातातून फोटो हिसकावून घेईल. त्यामुळे अर्णवला मोठा धक्काच बसेल आणि अर्णव ईश्वरीला विचारेल, काय झालं ईश्वरी, असं या फोटोमध्ये काय आहे की तुम्हाला फोटो सुद्धा पाहू देत नाहीये? त्यामुळे ईश्वरी चांगलीच घाबरणार. म्हणजे आता एकूणच या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोड तर भारीच असणार आहे, जेथे आपण पाहू की अर्णव राजेशची चांगली जिरवणार आहे. राजेशने जो दागिने चोरण्याचा प्लॅन बनवला होता तो प्लॅन तो फ्लॉप करणार आहे. मग आता राजेशच्या खिशातून हा दागिना निघालाय, तर राजेश हा अंजलीला काय उत्तर देईल? अंजलीला तो कसं सांगेल की हे दागिने माझ्या खिशात कसे? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट हा सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांच्या फोटोबद्दलचा आहे.
अर्णवच्या हातात हा फोटो आलाय, पण ईश्वरीने त्याला हा फोटो पाहू दिला नाही. मग जर ईश्वरीने त्याला हा फोटो पाहू दिला नाही तर अर्णव तिला जाब विचारणार आहे की या फोटोमध्ये असं नेमकं काय की तुम्हाला फोटो पाहू देत नाहीये. मग ईश्वरी त्याला हा फोटो दाखवणार का, त्याला सगळं सत्य सांगणार का? जर अर्णवने हा फोटो पाहिला तर अर्णवला किती मोठा धक्का बसेल याचा विचारच केलेला बरा. आणि मग अर्णव हा ईश्वरी बरोबर काय करेल हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं की आज न उद्या अर्णवला हा फोटो दिसणारच आहे, सुप्रिया आणि त्याच्या बाबांचं सत्य त्याला कळणारच आहे. मग अर्णवची रिॲक्शन काय असेल, तो ईश्वरीला दोषी धरेल की नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा ही मालिका तुम्हाला सुद्धा आवडते ना, नक्कीच कमेंट करा. तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे ते सुद्धा सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.